कला दर्पण न्यूज। गॅस टंचाईचा उद्योगांना मोठा फटका, सामान्य जनतेची मात्र प्रचंड पिळवणूक। युद्धाचे पडसाद देशात, Subscribe now and press the bell icon. Never miss an update. पूर्ण परिस्थितीचे पडसाद आता भारतातही उमटू लागलेत। इराणवर इस्रायल आणि अमेरिका यांनी लादलेल्या युद्धामुळे जागतिक इंधन पुरवठ्यावर मोठा परिणाम झालाय। या संघर्षामुळे अनेक अरब देशातील रिफायनरी गॅस प्रकल्प लक्ष्य करण्यात आले असून जगातील महत्त्वाचा समुद्री मार्ग असलेल्या होर्मुझ सामुद्रधणी इथं वाहतूक अडचणीत आली आहे। परिणामी इंधन आणि गॅस पुरवठा विस्कळीत होऊन जागतिक स्तरावर टंचाईचं संकट निर्माण झालंय। या परिस्थितीचा थेट परिणाम भारतावरही होत असून घरगुती गॅसचे दर वाढलेत, तसेच व्यावसायिक गॅसच्या पुरवठ्यावर मर्यादा येऊ लागल्यानं उद्योगधंदे आणि छोटे व्यावसायिक अडचणीत सापडलेत। आधीच महागाईच्या कचाट्यात सापडलेल्या सर्वसामान्य नागरिकांवर आता गॅस टंचाईचा दुहेरी फटका बसतोय। दरम्यान हुपरी शहरात गॅस टंचाईच्या नावाखाली काही स्थानिक गॅस एजन्सींकडून ग्राहकांची आर्थिक व मानसिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी पुढे येऊ लागल्यात। ग्राहकांकडून MRP पेक्षा जास्त पैसे आकारले जात असल्याचा आरोप नागरिक करतायत। काही ठिकाणी बुकिंगची पद्धत बंद करून लोकांना थेट सिलेंडर देताना अतिरिक्त पैसे घेतले जात असल्याची चर्चा आहे। विशेष म्हणजे हॉटेल व्यावसायिकांना कमर्शियल गॅसऐवजी घरगुती सिलेंडर मोठ्या प्रमाणावर दिले जात असल्याचंही नागरिक सांगतात। 2-2, 4-4 सिलेंडर जादा पैसा देऊन काळाबाजार होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय। दुसरीकडे सामान्य नागरिकांना मात्र गॅस मिळवण्यासाठी लांबलचक रांगा लागाव्या लागत आहेत। वेटिंग, बुकिंग आणि KYCच्या नावाखाली त्यांना तासनतास हेलपाटे मारावे लागत असल्यानं नागरिक संताप व्यक्त करतात। महागाईनं आधीच सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना गॅस टंचाई आणि काळा बाजार यामुळे नागरिकांच्या अडचणी आणखी वाढल्यात। गॅस हा जीवनावश्यक घटक आहे, तोही आता पैशाच्या जोरावर मिळू लागलाय, अशी संतप्त प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केली आहे। या पार्श्वभूमीवर संबंधित प्रशासन आणि पुरवठा विभागानं हुपरीतील गॅस एजन्सीची तातडीनं चौकशी करून काळा बाजार थांबवावा, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि सामान्य नागरिकांना योग्य दरात व वेळेत गॅस उपलब्ध करून द्यावा अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे।